नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये भांडवलाची आवश्यकता यामधील पहिला घटक म्हणजे स्थिर भांडवल हे आपण पाहिलेले होतो. आज आपण खेळतं भांडवल म्हणजे त्याला आपण कार्यकारी भांडवल किंवा वर्किंग कॅपिटल असं म्हणतो, त्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणारा निधी म्हणजेच खेळतं भांडवल. साधारणपणे अनेक तज्ज्ञांनी करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटीज इज इक्वल टू वर्किंग कॅपिटल असं या ठिकाणी सूत्र सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात चालू संपत्तीवरील चालू दायित्वाचं आधिक्य त्यालाच खेळतं भांडवल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि खेळतं भांडवल व्यवसाय संस्थेचे जे काही दैनंदिन कामकाज असेल त्यासाठी आवश्यक असणारा खर्च, जसं की कच्चा माल असेल, त्याचबरोबर उत्पादनामध्ये जी प्रोसेसिंग चाललेली असते, पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याची जी प्रोसेस आहे त्यासाठी आवश्यक असणारा निधी जो दररोजच्या दररोज लागतो त्याला या ठिकाणी खेळतं भांडवल असं म्हणायचं. आज मला वाटतं व्यावसायिक संस्थेचं धोरण जे आहे ते धोरण कच्चा माल रोख स्वरूपात घ्यायचा, पक्का माल तयार झाल्यानंतर त्याचं तो जो माल आहे तो माल उधारीवरती विकायचा, असा जर प्रकार असेल तर तुम्हाला खेळत्या भांडवलाची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. आणि त्याचबरोबर इतर काही खर्च असतात जे दैनंदिन खर्च आहे, पगार असते म्हणजे वेतनावरती होणारा खर्च, त्याचबरोबर इतर ज्या प्रिंटिंग अँड स्टेशनरी असेल, वीज बिल असेल, असे अनेक दैनंदिन खर्च असतात ते भागवण्याच्या दृष्टिकोनातून खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. त्याला आपण अप्रत्यक्ष खर्च असं म्हणतो. लेखापालाची फी, विमा, व्याज, दुरुस्ती, जाहिरात खर्च असेल, भाडे असेल, टेलिफोन बिल असेल, इत्यादी खर्च या ठिकाणी अप्रत्यक्ष खर्चामध्ये येतात. त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. आज आपण खेळत्या भांडवलाची आवश्यकता जी आहे त्याच्यावरती परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत ते या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे व्यवसायाचं स्वरूप. दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात गुंतलेले जे काही व्यावसायिक असतात त्या व्यावसायिक संस्थांना तुलनेनं कमी खेळत्या भांडवलाची गरज भासते. कारण दायित्वाची काळजी घेण्यासाठी संस्थेत सतत व पुरेसा रोख रकमेचा ओघ सुरू असतो. त्याचप्रमाणे सार्वजनिक उपक्रमांमध्ये ग्राहकाकडून रोख रकमेचा ओघ सतत सुरू असल्याकारणानं खेळत्या भांडवलाचं प्रमाण कमी असतं. या उलट जर आपला व्यवसाय चैनीच्या वस्तूंचा व्यापार करणारा असेल तर तिथं मात्र खूप मोठ्या प्रमाणावरती खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. कारण त्या व्यवसायामध्ये किंवा त्या व्यापारामधील वस्तूंची खरेदी करणारा जो ग्राहक आहे तो ग्राहक सातत्यानं ती या ठिकाणी खरेदी करत असतो, म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य नसतं. त्यामुळं तिथं खेळत्या भांडवलाची गरज ही जास्त भासते. साधारणपणे वस्तूच्या वितरणाचा जर आपण विचार केला तर वस्तूचं वितरण करत असताना म्हणजे व्यापार लाईनमध्ये जर या ठिकाणी तुम्ही वस्तूची घाऊक व्यापाऱ्यांकडून खरेदी करत असताना ते जर या ठिकाणी उधारीवरती करत असाल आणि ग्राहकांना वस्तूंची विक्री मात्र रोख स्वरूपात करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला खेळत्या भांडवलाची गरज कमी लागेल. तेच या ठिकाणी तुम्ही जर वस्तूंची खरेदी घाऊक व्यापाऱ्यांकडून रोख स्वरूपामध्ये करत असाल आणि ग्राहकांना मात्र उधारीवरती वस्तू विकत असाल तर तिथं मात्र तुम्हाला खेळत्या भांडवलाची गरज खूप जास्त लागते. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर व्यवसायाचं आकारमान.
व्यवसायाच्या आकारमानाचा अंदाज त्याच्या एकूण कार्यक्षेत्राच्या प्रमाणावरती या ठिकाणी ठरविला जातो. व्यवसायाचं आकारमान जर खूप मोठं असेल तर त्या व्यवसायाला खेळत्या भांडवलाची गरज जास्त लागते. जर आकारमान कमी असेल तर मग मात्र खेळत्या भांडवलाची गरज कमी लागते. त्यानंतर विक्रीचं प्रमाण हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. विक्रीचं प्रमाण आणि खेळतं भांडवल यांचं थेट नातं या ठिकाणी आहे. जर विक्रीचं प्रमाण वाढतं असेल तर खेळत्या भांडवल या ठिकाणी तुम्हाला जास्त लागेल. जर विक्रीचं प्रमाण कमी असेल तर मग मात्र तुम्हाला खेळत्या भांडवलाची गरज कमी लागेल. त्यानंतर चौथा मुद्दा आहे उत्पादन चक्र. उत्पादन चक्र म्हणजेच कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करणं, त्याला उत्पादन चक्र असं म्हटलं जातं. जर उत्पादन चक्राला लागणारा कालावधी खूप मोठा असेल तर खेळत्या भांडवलाचं प्रमाण हे जास्त असतं, जास्त प्रमाणात खेळतं भांडवल लागेल. या उलट जर उत्पादन चक्राचा कालावधी हा कमी असेल तर खेळतं भांडवल देखील या ठिकाणी कमी प्रमाणात लागतं. त्याच्यानंतर व्यापारी चक्र पुढचा मुद्दा आहे. जेव्हा बाजारामध्ये तेजी असते म्हणजे विक्रीचं प्रमाण खूप जास्त असतं, ते वाढलेलं असतं, त्या काळामध्ये तुम्हाला मालाचा साठा देखील तेवढा करून ठेवावा लागतो आणि त्यासाठी तुम्हाला खेळत्या भांडवलाची गरज जास्त लागते. या उलट जर मंदीचा कालखंड असेल तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला जास्त साठा ठेवण्याची आवश्यकता नसते. तिथे या ठिकाणी तुम्हाला खेळत्या भांडवलाचा गरज ही कमी असते, गुंतवणूक कमी करावी लागते आणि यासाठी अतिरिक्त खेळत्या भांडवलाची आवश्यकता नसते. त्यानंतर खरेदी विक्रीच्या अटी. कंपनी स्वतः खरेदी करताना उधारीच्या सवलतीचा फायदा घेते, पण वस्तूची विक्री मात्र रोख स्वरूपात करते, त्यावेळेस मला खेळत्या भांडवलाची गरज कमी लागते. या उलट जर कंपनीला उधारीवरती माल मिळत नाही, म्हणजे कंपनी स्वतःसाठी माल खरेदी करत असताना उधारीवरती खरेदी करत नाही किंवा त्यांना मिळत नाही आणि विक्री करताना मात्र वस्तू ह्या उधारीवरती विकाव्या लागतात, अशा कंपनीला खेळत्या भांडवल हे जास्त प्रमाणात लागतं. त्यानंतर सातवा मुद्दा आहे उधारीवरील अंकुश. उधारीवरील अंकुश या गोष्टींकडे काही गोष्टी या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत. उधारीवरती अंकुश ठेवताना बऱ्याचशा गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ उधार विक्रीचं प्रमाण, उधारीच्या अटी, वसुलीचे धोरण इत्यादींचा समावेश यामध्ये करता येईल. उधारीवरती अंकुश ठेवण्याचं धोरण जर या ठिकाणी कठोर असेल तर या ठिकाणी योग्य वेळेमध्ये आपल्या उधारीचे रकमेची वसुली या ठिकाणी होईल. जर उधारी वसुलीचं धोरण जर या ठिकाणी कडक नसेल तर मग मात्र तुमच्या उधारीची रक्कम बुडीत जाण्याची शक्यता असते, म्हणजे बुडीत कर्ज होण्याची शक्यता जास्त असते. तिथं मात्र खेळत्या भांडवलाची जास्त गरज असते. परंतु उधारी वसुलीचं जर कठोर या ठिकाणी नियम असतील तर उधारी वसूल होईल, तर बुडीत कर्ज होणार नाही आणि तिथं या ठिकाणी तुम्हाला खेळत्या भांडवलाची गरज कमी लागेल, म्हणजे थोडक्यात रोखीचे व्यवहार असतील तर. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रगतीचा व विकासाचा वेग. कंपनीच्या विकासाबरोबर खेळत्या भांडवलाची गरज वाढते. सतत या ठिकाणी कंपनी प्रगतीपथावरती जर असेल तर निश्चितच या ठिकाणी कंपनीला निधीची आवश्यकता सतत या ठिकाणी भासत असते. पण तो जर वेग या ठिकाणी मंद असेल, कमी असेल तर मग मात्र या ठिकाणी तुम्हाला खेळत्या भांडवलाची गरज कमी लागते. त्यानंतर व्यवस्थापनाची कुवत, उत्पादन व वितरण यामध्ये योग्य समन्वय असेल तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी लागते. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन करून ठेवलं आहे आणि वितरणच होत नाही, विनाकारण या ठिकाणी तिथे खेळत्या भांडवल गुंतून पडतं. परंतु जर उत्पादन केले तेवढं वितरण या ठिकाणी होत असेल तर मग मात्र खेळतं भांडवल कमी लागेल. त्यांच्यामध्ये समन्वय आहे. जर समन्वयच नसेल, विनाकारण उत्पादन करून ठेवायचं आणि त्या वस्तूंना मागणी नाही, अशा परिस्थितीमध्ये तुमचं खेळतं भांडवल गुंतून राहत असतं आणि त्यामुळं तिथं या ठिकाणी
स्टॉक राहतो तिथे खेळत्या भांडवलाची गरज जास्त असते. परंतु उत्पादन आणि वितरण याच्यामध्ये समन्वय असेल तर वितरण करणारे जे काही विभाग आहे त्या विभागाने जर उत्पादन करणाऱ्या विभागाला सूचना दिली की आपल्याला एवढ्या एवढ्या मालाची गरज आहे, एवढी एवढी मागणी या ठिकाणी भविष्यात निर्माण होणार आहे किंवा निर्माण झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये उत्पादन विभाग जेवढी आवश्यकता आहे तेवढं उत्पादन या ठिकाणी करून ठेवेल वितरण करणाऱ्या विभागाच्या सूचनेनुसार. मग इथं मात्र या ठिकाणी तुम्हाला खेळत्या भांडवलाची गरज कमी राहील. आणि म्हणून इथं वितरण आणि उत्पादन विभाग या दोघांमध्ये समन्वय असणं गरजेचं असतं. त्यानंतर बाह्य घटक, वित्तीय संस्था तसेच बँका जर कंपनीला जरुरीप्रमाणे वेळेत निधी उपलब्ध करून देत असतील, कर्ज उपलब्ध करून देत असतील तर तिथे या ठिकाणी खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी असते. कारण का जिथं आवश्यकता आहे तिथे या ठिकाणी लगेच बँक आपल्याला पैसा उपलब्ध करून देते. परंतु जर त्याच्या उलट असं झालं की कंपनीला बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून वेळेमध्ये पाहिजे त्यावेळेस कर्ज जर उपलब्ध होत नसेल तर मग मात्र तुम्हाला खेळतं भांडवल या ठिकाणी राखीव ठेवावं लागतं. तिथे खेळत्या भांडवलाची आवश्यकता जास्त लागते. तर अशा पद्धतीचे हे 9-10 मुद्द्यांच्या आधारे खेळत्या भांडवलाची आवश्यकता आपण जाणून घेतली. याच्यानंतर भांडवल संरचना, मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल हे दोन प्रकार या ठिकाणी भांडवल संरचनेमध्ये आहेत. कंपनी त्या दोन्ही भांडवलाच्या प्रकारांचं योग्य अशा प्रकारचं त्याच्यामध्ये संतुलन ठेवत असते. ते ठेवावं लागतं. मालकीच्या भांडवलामध्ये समहक्क भाग आहेत, अग्रहक्क भाग आहेत किंवा राखीव अतिरिक्त निधी आहे, याचा समावेश या ठिकाणी या मालकीच्या भांडवलामध्ये होतो. तर कर्जाऊ भांडवलामध्ये कर्जरोखे आहेत, इतर कर्ज आहेत, वित्तीय संस्थांकडून मिळणारी कर्ज असतील, बँकांकडून मिळणारी कर्ज असतील, हे कर्जाऊ भांडवलामध्ये या ठिकाणी त्याचा समावेश होतो. किंवा ते अजून बंधपत्रे आहेत, त्यांचाही समावेश या ठिकाणी कर्जाऊ भांडवलामध्ये होतो. भांडवल संरचना म्हणजेच इच्छित प्रमाणानुसार विविध स्रोतांच्या निधीचं एकत्रीकरण करणं म्हणजेच या ठिकाणी भांडवल संरचना. या भांडवल संरचनेमध्ये किंवा भांडवल संरचनेचे घटक आहेत ते जे मी आता तुम्हाला सांगितले तेच आहे. त्यामध्ये समहक्क भाग भांडवल कंपनीच्या भांडवलाचा प्राथमिक स्रोत आहे, की जो कंपनीच्या मालकीचा आहे. म्हणजे मालकीचं भांडवल या समहक्क भागांच्या माध्यमातून या ठिकाणी गोळा केलं जातं. या समहक्क भागांच्या बाबतीमध्ये समहक्क भागधारकांची जोखीम खूप जास्त या ठिकाणी असते, कारण त्यांना दिला जाणारा लाभांश हा अस्थिर दराने दिला जातो. त्यानंतर पुढचा जो आहे घटक तो आहे अग्रहक्क भाग. या भागांना लाभांश वाटप हे स्थिर दराने केलं जातं आणि कंपनीचं ज्यावेळेस विसर्जन होतं त्यावेळी सुद्धा भांडवल परतफेड यासाठी अग्रहक्क दिला जातो. म्हणजे थोडक्यात स्थिर दराने लाभांश आणि विसर्जनाच्या वेळी भांडवल परतफेड करत असताना अग्रहक्क, हे दोन्ही घटक या ठिकाणी दोन्ही मुद्दे खऱ्या अर्थानं महत्त्वाचे आहेत. मात्र इथं दुसरा एक मुद्दा असा आहे की त्यांना भागांना त्यांच्या या भागधारकांना मतदानाचा हक्क नसतो, अग्रहक्क भागधारकांना. त्यानंतर तिसरा घटक आहे प्रतिधारण संचयी नफा. निधी उभारणीचा किंवा भांडवल उभारणीचा अंतर्गत स्रोत आहे. याला नफ्याची पुनर्गुंतवणूक असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. वाटप न केलेला नफा त्या नफ्याचा व्यवसायासाठी वापर करणं म्हणजेच नफ्याचं भांडवलीकरण करणं. राखीव निधी असतो, तो राखीव निधी प्रत्येक वर्षी या ठिकाणी वर्षाच्या शेवटी बाजूला काढून ठेवला तो ठराविक साधारणपणे जो नफा होईल त्या नफ्याच्या 25% रक्कम एवढी या ठिकाणी राखीव निधीला बाजूला काढून ठेवली जाते. ती रक्कम तशीच या ठिकाणी बँकांमध्ये गुंतवून ठेवलेली पडून असते. त्याचा उपयोग कुठंतरी या ठिकाणी व्यवसायासाठी करावा अशी ज्यावेळेस विचार येतो त्यावेळेस हा जो संचित झालेला नफा आहे तो संचित झालेला नफा त्याचं भांडवलीकरण केलं जातं बोनस भागांच्या वितरणाच्या माध्यमातून. आणि मग या ठिकाणी तो पैसा किंवा तो निधी
प्रत्यक्ष व्यवसायामध्ये भांडवलासाठी उपयोगात आणला जातो, भांडवल म्हणून उपयोगात आणला जातो असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. हे झाले मालकीचं भांडवल. त्यानंतर कर्जाऊ भांडवल हा दुसरं घटक या भांडवल संरचनेमधला आहे. यामध्ये दोन गोष्टींचा समावेश होतो. एक तर कर्जरोखे हा कंपनीने घेतलेल्या कर्जाचा पुरावा आहे. यावर निश्चित दराने व्याज दिलं जातं. आणि त्यानंतर दुसरा घटक आहे मुदती कर्जे. बँका आहेत, वित्तीय संस्था आहेत, त्यांच्याकडून घेतलेली ही कर्जे असतात. मग ते अल्प मुदतीची असतात, मध्यम मुदतीची असतात, दीर्घ मुदतीची असतात. ही या कर्जांवरती निश्चित दराने व्याज या ठिकाणी दिलं जातं. तर अशा प्रकारचा कर्जाऊ भांडवल या दोन घटकांमध्ये होतं. म्हणजे थोडक्यात मालकीचं भांडवल आणि कर्जाऊ भांडवल हे दोन घटक भांडवल संरचनेमध्ये असतात. तेही या ठिकाणी महत्त्वाचे आहे. तर अशा पद्धतीनं या टॉपिकमधलं खेळतं भांडवल आणि भांडवल संरचना हे भाग या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहिले. आजचा भाग या ठिकाणीच थांबूया. धन्यवाद.